हाय गाईज, तर मी प्रीती तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. त्याचं नाव आहे लाईफ विथ प्रीती. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच आज सगळ्यांच्या घरांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. तसंच आमच्या सोसायटीमध्ये पण आज गणेश आगमनाचा खूप छान असा कार्यक्रम आहे. तर मी तुम्हाला आज तेच दाखवणार आहे की आम्ही गणरायाचं स्वागत कसं केलं. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर मेन गेट पासूनच मिरवणुकीला सुरुवात केलेली होती. तुम्ही बघू शकता इथे लहान मुले आहेत आणि ते खूप छान झांज वाजवत आहेत आणि त्यांच्या मागेच हे ढोल पथक आहे जे आमच्या सोसायटीचंच आहे. तर त्यांनी खरंच 2 महिने खूप मेहनत घेतलेली आणि त्यामुळेच ते आज खूप छान असं वाजवत होते ढोल. खूप सुंदर वाटत होतं हे सगळं बघायला आणि सोसायटीतले खूप लोक पण जमले होते हे सगळं बघायला. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेजण खाली आले होते. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हे जे वादक आहेत ते वेगवेगळ्या बीट्सवरती खरंच खूप सुंदर असं ढोल वाजत होते आणि ते ऐकायला पण खूप सुंदर वाटत होतं. जर तुम्ही हा व्हिडिओ हेडफोन लावून बघत असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल. आणि जे कोणी हेडफोन लावून बघत नाही आहे त्यांनी पण हेडफोन लावून जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते ऐकायला खरंच खूप छान वाटेल. हे बीट ऐकून कोणाला डान्स करायची इच्छा झाली आहे, कारण मला तर हे बीट ऐकून खूप डान्स करायची इच्छा झालेली. खरंच खूप सुंदर वाजवत होते हे ढोल. डीजे पेक्षा पण खूप छान वाटतंय हे सगळं ऐकायला. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन पण केलेलं आहे आणि लोक गणपती बाप्पासोबत फोटो काढत आहेत तिथे. तर आम्ही यावर्षी पार्किंगमध्येच गणपती बसवलेला आहे, कारण पावसामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो बाहेर बसवला की.
पार्किंग खूप मोठं आहे, त्यामुळे तसं जागेचं काही इश्यू नाही आहे. तर 1-1.5 तासाच्या छान अशा मिरवणुकीनंतर गणपती बाप्पाला विराजमान केले. तर तुम्ही इथे पण बघू शकता, मंडळाने खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे.